खैरनार सरांचे काय उद्योग चालले ते मला बघायचंय. आवाज येतोय. म्हटलं मी भांडे धुत होती ना, तर मला आवाज आला. तर हां, ते ना छोटं भरगडं आहे आमच्याकडे. तर त्याला ते खुट्या आणि अ, असं काय म्हणता हो त्याला ओढायला ते? खुट्या आणि दांड. खुट्या आणि दांड बसवत आहे आणि भरगडं आहे आपलं निखिलच्या लग्नात आणलेलं होतं. तर ते मस्त छान असं म्हणजे त्याच्यावर होऊ शकतं आणि मी ना मूग वाळवायला टाकलेले आहेत धुवून आणि तेल लावून. तर मग ते तेल लावून वाळवायला टाकले तर त्यांना म्हटलं मला डाळ करायची आहे. तर म्हणे मी चक्कीवर नाही जाणार. म्हटलं मग ठीक आहे ते भरगड्याला ना मस्त असं खुट्या आणि दांड बसवून द्या म्हटलं. मी भरडून घेईल म्हटलं घरीच. काय प्रॉब्लेम आहे एवढा? हे बघा, हे मूग आहेत, खूप जुने आहेत आणि याच्यात पण मूगच आहेत वाळायला ठेवलेले. गरम असले ना तर छान असं त्याचं ना डाळ होईल आणि गरम गरम जर भरगलं ना तर पटकन होईल. आणि हे बघा इकडे काय चाललेले करामत्या. काय करामत्या करताय? करामती नाही, याला ते दांड बसवतो ना. काय दांड बसवायचं ना याला. याला हा, हा एक कुटा आणि इथे एक ते घोडायला आहे. घोडायला दांड. हा, तो दांड चाललंय आता. कुठं छान तयार केला हो. हम्म. है ना? हा, सग इकडे घेऊ मोठा असतो. तुमच्याकडे सगळे हत्यार आहे वाटतं. हा, येस. नाचायला जायचं मग घुंगरू आपलेच पाहिजे. हो, काय नाचायला जायचं तर घुंगरू आपले पाहिजे. आपल्याकडे सगळं साहित्य पाहिजे म्हणे. नाचायला जायचं तर घुंगरू. इथे पावड्यापासून तर पहारपासून सगळं आहे आपल्याकडे. कैच्या करवत सगळं सगळं सामान आहे. कुऱ्हाडी तर 2-3 पावड्या आहेत 2-3. टिकावे. स्वतःचे आपले साहित्य राहिले ना साहेब, काही पण करता येतो. हो. नाही तर मग काय याच्याकडे मागायला जा, त्याच्याकडे मागायला जा, 1 तास लावतात देत आणि मग नाही. 1 तासात आपलं काम होतं. काम होऊन जात. आणि काय त्या नेहमी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या काही खराब थोडीच होतात. यस. हे बघा, आता माझी कातर करवत होती, लगेच छान माझं घरचं सागाचं लाकूड मस्त झालं. आता याला फायनल करायचं. आणि आता. विशेष म्हणजे सागाच्या लाकडाचं आहे बरं का. सागाच्या लाकडाचं आहे. वा वा. तेच म्हटलं काय आवाज चाललाय तर बघायला आले. ते बघा यांच्या करामती. चला जाऊ द्या, यांचं चालू राहील. मी आता करते आपलं काम. येस येस, चालेल. हे का माझं ते थोडं राहिलंय. झालंय का? होत आलं का? वेळ आहे का? याला भरपूर वेळ लागला अजून. बरं बरं, ठीक आहे. मी स्वयंपाकाच तासावं लागेल त्याला. आज आम्हाला ना खोबऱ्याची चटणी करायची, तर ती करायला घेते. पहिले भांडी धुतले सकाळचे चहा पाण्याचे. आणि आज ना थोडंसं काम जरा रेंगाळलं होतं माझं, त्याच्यामुळे ना सकाळचा काही व्हिडिओ मी आपल्याला नाही शेअर केलेला. आणि इकडे माझं ओपन किचन मी कसं केलंय ते बघा. माझी चूल तुम्ही नेहमीच बघतात. ही चूल, माठ, इथे दूध आणून ठेवलंय, दिवसभर लागेल तेवढं. आणि आता इथे भांडे घासत होती मी आणि इथे थोडीशी भांडी लावली. आणि आतलं किचन मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. म्हणजे पूर्ण सेट झाला नाही ना अजून, थोडंसं काम बाकी आहे. म्हणजे कसं असतं इकडे कसं असतं, लवकर वेळेवर येत नाही आणि मालेगावहून लोक येतात. मग त्यांना पण त्यांचे पण भरपूरशी कामं घेतलेली असतात. मग ते कसं ॲडजस्ट करत करत येतात. मग काय झालंय, एखादं काम राहून गेलं ना ते राहूनच जातं. तर आमचा एकच बोर्ड लावायचा राहून गेलेला आहे आरोच्या प्लांटचा. पण तेवढं म्हणजे आरो प्लांट नाही म्हणता येणार, आरोच्या मशीनचा. तर तेवढा एक राहून गेला तर राहूनच गेलेला आहे. तर आता वाट बघतायत खरणार सर कधीचे, 2-3 दिवसापासून येईल तो मुलगा. असं पण त्यांना मालेगावून यायचं असतं. मग त्याच्यामुळे त्यांना त्यांचे तिथले स्थानिक कामं असतात, ते कसे सोडतील बरं आपल्या एकट्या कामासाठी. आणि इथे जंगल पसरत एवढी थोडी कामं मिळतात. असो. तर हे माझं ओपन किचन तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की करा बरं का. आणि हो, हे ओपन किचन असंच राहणार आहे. आतलं किचन एकदम सुपर होणार आहे. पण ते मी तुम्हाला आता नाही दाखवणार, कारण मला पूर्ण सेटअप करायचा आहे त्याचा. आणि तिथे छान असे व्हिडिओ होतील आपले, म्हणजे सरलाच किचनचे. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघितलं नाही लाडू कसे फोडलेले आहेत. व्हिडिओची शूटिंग असते ना त्यावेळेस असे फोडून दाखवावे लागतात. आणि लाडू खूप छान झाले. हे मी माझ्यासाठी डायबिटीजचे केलेले आहेत. म्हणजे याच्यात शुगर नाहीये, फक्त खारीक आहे. म्हणजे जर आपण ड्रायफ्रुट्स खात असतो ना, तेवढे ड्रायफ्रुट्स असेच टाकायचे, त्या प्रमाणात टाकायचे आणि मस्त असे लाडू करायचे. मस्त खाऊ शकतो आपण.
महिनाभर तर सहज आरामात जातील. हे जवळजवळ 28 ते 29 लाडू झालेले आहेत. एखाद दिवस आपला टळतोच काही ना काही वेगळं असलं तर. आणि खैरनार सरांसाठी पण लाडू केले बरं का. त्या पण रेसिपी मी थोड्या तुम्हाला शेअर करणारच आहे व्हिडिओमध्ये. हे बघा, हाही फोडून दाखवला होता. आणि हे लाडू आहे उडदाच्या डाळीचे. तर हे आपले सर्व व्हिडिओ आहे ना सरलास किचनवर पण येतील पूर्ण डिटेलमध्ये. तसंच मी तुम्हाला हे पण दाखवेल की आपल्या किचनमध्ये तसं माझं काम चालूच आहे, म्हणजे व्हिडिओंचं. पण स्वयंपाक अजून जास्तीचा करत नाही मी किचनमध्ये. बघू आता पुन्हा नंतर कधी करायचं ते ठरवू आता. आता हे लाडू झाकून ठेवते व्यवस्थित. कसं असतं इकडे ना गावाकडे पाली वगैरे खूप फिरतात, त्याच्यामुळे मी ना शक्यतो सगळं 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 पॅक करून ठेवत असते. खैरनार सर मला सकाळी सकाळी बोलले, लाडू तर खाऊन घेतला आणि नंतर मी या लाडूंचं बाकीचं शूटिंग केलं बरं का. म्हटलं सकाळी त्यांना ना खूप लवकर जायचं होतं गावात. गावात म्हणजे त्यांना तेल पण आणायचं होतं आमचं आणि थोडीशी भाजी आणतो म्हणे. त्यांच्या आवडीचीच भाजी आणतात ते नेहमी, नाही तरी त्यांना आवडतं गिलकन दोडकं. असो कुठली का भाजी आवडे ना, पण आणतात वेळेवर जाऊन. आणि इथे आपल्या सगळ्या भाज्या मिळतातच तशा. आता हे लाडू तर केले आणि हे फोडलेल्या लाडूंचं त्यांना आता सारखं वाटायचं, हे फोडले का बरं, फोडले का बरं. अहो म्हटलं जाऊ द्या, तुम्ही नंतर खावा म्हटलं, आता अख्खा लाडू खा वाटलास तर म्हटलं. मग शेवटी अख्खा लाडू दिला त्यांना खायला. आणि म्हणजे ही एक एकमेकांची मजाक करायची थोडीशी, म्हणजे वेळ पण छान जातो. आणि थोडंसं कसं असतं असं बोलत राहिलं ना तर वेळ पण चांगला जातो, विरंगुळा पण चांगला होतो. आणि हे बघा काय आणलंय त्यांनी भाजीपाला, आंबट चुका आणि गिलके आणले. सगळा भाजीपाला बाकीचा घरचा आहे, त्याच्यामुळे कसं जास्तीचं जे लागलं ना तेवढंच आम्ही आणतो. आणि थोडासा किराणा होता ते एवढं घेऊन आले. ते आता त्यांचं काम करताय. मी आता स्वयंपाक वगैरे करेल. स्वयंपाकात आज ना फक्त डोश्याचं पीठ उरलेलं आहे, ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. लगेचच्या लगेच रोज रोज खाल्लं ना कंटाळा येतो. म्हटलं मग आज ना आपण ते डोसे खाऊ, कारण लाडूचा नाश्ता झालेला आहे. तर डोसे बनवेल आणि मस्त खोबऱ्याची चटणी करेल त्याच्यासोबत. चला मग देखो कुछ भी कर सकते. हा मस्त झाले बघा. हा. हे पण केलं आणि हे पण झालं. घरच्या घरी. बापूजी कुछ भी कर सकते हैं. यस. फक्त हत्यारं आपली व्हावीत. हवी. हत्यारं नसली तर माणूस काही करू शकत नाही. भारी ना, तू किती भारी करून टाकला एकदम. काय किती ते मुहूर्त होता का आज? आज मुहूर्त होता त्याचा. आज मुहूर्त होतं त्याचं. असं काहीतरी म्हणावं. ते बघा मस्त असं स्वच्छ धुवून वगैरे देत आहे. तळच आहे ना ते, वरचं पूर्ण खालचं करायचं तर काम पूर्ण करायचं, नाही तर मग नाही करायचं असं आहे आपलं. नाही ते तळवच आहे ना, खालचा वरचा भाग. अरे उलट बसवलं. असं होऊच शकत नाही. कशी मजाक करतात. बघितलं कसं सांगताय, उलट बसवलं म्हणे. Yes, हो गया. झालं. ह्या अशा ज्या वस्तू असतात ह्या अँटिक, हे आता आपली पिढी म्हणजे माझ्या बरोबरचे जे व्ह्युअर्स असतील त्यांना माहिती आहे की एक इकडे खेळ आपल्या याच्यामध्ये भरगडं म्हणतात. भरगडं. हा. पण ही आता जी नवीन पिढी आहे येणारी, तिला हे काहीच माहित नाही, म्हणून आम्ही हे जपून ठेवतो इथे. असं एक दाखवायचं कमीत कमी आले की. आणि आपला मळा आहे हो, ते काही म्हणजे जागेचा विषय देत मळा नाही, एकदम प्रश्न देत नाही ना. जागा नाही बॉन्ड ठेवायला, कसं ठेवायचं असा काही विषय नाही. विषय नाहीये. शहरामध्ये ठीक आहे आपल्याला त्रास होतो, नाही आहोत जागा, पण असं इथे आहोत आपण ठेवायचं. आहे मी तर याला मांडायचंच म्हणते, खरं तर मांडायचंय मला त्याला. हे मांडायला नाही चालणार. नाही एवढं जाईल जेवढं जमिनीत पाहिजे, एवढं जेवढं आहे ना तेवढं जमिनीत जातं. हा, मग ते मांडता नाही येणार. निघून येईल. ठीक आहे ना, असं का असे ना. झालं की कसं आहे ना, मुलं जर आले ना, एखाद दोन फोटो जरी मुलींनी काढले तरी वसूल झाले असं वाटतं. पण मला तर हे वापरायचंय बरगडं. छान असं तयार करून दिले खैरनार सरांनी. थँक्यू. येस येस वेलकम. येस झालं. आता बघा स्वच्छ करून टाकलं एक. म्हणजे आता माझ्या मागची जी किटकिट होती ती संपली. भुनभुन संपली तुमची. भुनभुन संपली. काय म्हणताय बघा, भुनभुन संपली म्हणे आता. मी काय किटकिट करते का? अहो त्यांची भुनभुन पण बरोबर असं साहेब. आता बघा ही दुसऱ्या तिसऱ्यांदा आम्ही ती काय म्हणतात मूग आमच्यात तूर होती, तिला म्हणजे ते किडाला कीड लागून जातं ना, खराब होते. आणि लेडीजला कसं असतं, कुठलीही वस्तू
वायात गेलेली फेकलेली अजिबात आवडत नाही. नाही. त्याच्यामुळे त्यांचं पण बुनबुन असते. हे बरोबर बोलले. खरंच ना, वाया जातं ना मग ते. बरोबर आहे. चला मग वाळेल ठेवा Yes. आणि मस्त जेवण करूया. काही म्हणजे आहे की? इम्पॉर्टंट ते तुमच्या घरच्या वस्तू असल्या हं. तर वाया जात नाही. वाया जात नाही आपलं आपलं असलं तर. मला ते आता एक 3 एक हजाराची एक पेटी मिळते म्हणे, सगळं चार्जेबल, त्याच्यात नट खोलायचं वगैरे सगळं आहे म्हणे. अरे वा, घेऊन टाकू की. डोसा हा, आणि चटणी मस्त पैकी एकदम. बाशी भाकर रातनी. बाकी भाकर आपल्याला आवडते. हे पण भाजलेलं बघा. वा वा, एक नंबर आहे. ठेचा या भाकर म्हणजे जेवायला. आज आमचा साधा बेत आहे, साधा साधा. साधा साधा बेते. बघितलं खैरनार सर काय म्हटले, साधा साधा बेते म्हणे. ते आज एकटे जेवताय बरं का, कारण गरम गरम डोसे खायचे होते ना. इकडे बघा डोसे चालू आहेत आपले करणं. रोटी मेकरवर इकडे या छोट्या पॅन मध्ये आणि पटापट होत आहे मग. आणि इकडे यांचं खाणं चालू आहे. चला आता मी पण बसते. चला मी पण बसते आता जेवायला. झाले की हे 2 घेते गरम गरम, तव्यावरच राहू देते. हे रोटी मेकरचं पण बंद करते. मस्त डोसे निघतात बघा. मी रोटी मेकरचं आहे ना पोळ्या करण्यासाठी नाही वापरत, डोसे वगैरे करायला वापरते कधी कधी. बिना तेलाचे मस्त होतात बरं का याच्यावर अगदी. एवढे सगळे माझ्याकडे. आज एकदम मस्त बेत आहे. ते म्हणतात काय हा साधा बेत आहे, पण हा ऍक्च्युली चांगला बेत असतो. आवडीचा बेत असतो, नाश्त्याला असतो. पण पीठ जरा जास्त होतं ना, म्हटलं मग आता ना आपण जेवणालाच वापरू. मग थोडी भाकर पण होती रात्रीची. मस्त झालेले डोसे हे बघा. या जेवायला. एक नंबर. करणार सरांच्या मागे मी सारखी लागली होती की नाही हो आपण मांडून बघू, म्हटलं ते जातं म्हणजे भरगडं. पण ते म्हटले नाही, असं जरा बोलणं चाललं होतं आमचं. मला वाटत होतं की काहीतरी करून करता येईल, म्हटलं त्याला मांडता येईल, पण नाही करणार कारण त्याला बेस नाही खाली. थोडंसं जाड पाहिजे होतं ते खाली, तर चाललं असतं. आमच्या थोड्याशा गप्पा चालल्या होत्या. आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत बाय बाय बाय.